नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण मित्रांनो केंद्रीय अन्वेषण ब्युरो, ज्याला की या ठिकाणी आपण CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो, हायब्रिड ॲन्युटी मॉडेल, हेडलाईन चलनवाढ, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आयुष्यमान भारत योजना, खरीफ हंगाम, मॉडेल सोलार व्हिलेज, इंडियन रुपी टू ॲप्रिशिएट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो केंद्रीय अन्वेषण ब्युरो, ज्याला की या ठिकाणी आपण CBI म्हणतो, त्यापासून आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। तपास CBI कडे अशा प्रकारचे न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसल जाईल। आणि तशा प्रकारचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालचे जे काही सरकार आहे त्या सरकारला या ठिकाणी दिले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही वैद्यकीय महाविद्यालय कोलकाता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी जे काही डॉक्टर आहेत त्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्याचबरोबर त्यांची हत्याही करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन होत आहेत आणि यामुळे या ठिकाणी हा जो तपास आहे आता CBI कडे वर्ग करावा अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी कलकत्ता उच्च न्यायालयाने कलकत्ता हायकोर्टने त्या ठिकाणी दिलेले आहेत। सर या ठिकाणी न्यूजच्या संदर्भात जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। केंद्रीय अन्वेषण ब्युरो, ज्याला की या ठिकाणी आपण CBI असं म्हणतो, त्याची स्थापना कधी झाली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1963 साली या ठिकाणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI ची या ठिकाणी स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया पुढचा प्रश्न। CBI प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या प्रकरणांचा तपासात गुंतलेले असते किंवा तपास करते? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रामुख्याने जी काही CBI आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ती प्रामुख्याने भ्रष्टाचारासंदर्भात जे काही केसेस आहेत त्यांना पाहते आणि त्याचबरोबर जे मोठे गुन्हे आहेत, जशा प्रकारचा गुन्हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोलकात्यामध्ये, तशा प्रकारचे काही मोठे आणि जे काही देशाचं लक्ष वेधणारे गुन्हे असतात ते गुन्हे या ठिकाणी CBI कडून हँडल केले जातात। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय C। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही CBI आहे ती CBI विषयी काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी CBI जे काही फंक्शनिंग आहे किंवा जे काही कार्य आहे ते या ठिकाणी दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 च्या अंतर्गत चालतं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जी मिनिस्ट्री आहे किंवा जे जबाबदार मंत्रालय आहे ते मंत्रालय कोणतं हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ते मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड पेन्शन या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी CBI कार्य करताना आपल्याला दिसते। आणि मित्रांनो, या ठिकाणी जे काही CBI चे कार्यकारी प्रमुख आहेत त्यांना या ठिकाणी आपण डायरेक्टरेट असे म्हणतो आणि त्यांची जी काही अपॉइंटमेंट आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून केली जाते किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून त्यांची अपॉइंटमेंट केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही CBI ची स्थापना 1963 मध्ये झाली ती CBI ची स्थापना करावी अशा प्रकारची जी काही शिफारस आहे ती संथान कमिटीने किंवा संथान समितीने केली होती। हा पॉइंट या ठिकाणी सर्वाधिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी CBI कडे कोण केसेस रेफर करू शकतं? तर या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ज्यांना या ठिकाणी आपण भारताचे राष्ट्रपती म्हणतो, त्यांच्याकडून या ठिकाणी CBI कडे एक पर्टिक्युलर केस रेफर केली जाऊ शकते किंवा वर्ग केली जाऊ शकते। त्याचबरोबर हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, हे 3 बॉडीज या ठिकाणी मित्रांनो CBI कडे केसेस रेफर करू शकतात। तर हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे CBI संदर्भात। पाहूया पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी हायब्रिड ॲन्युटी मॉडेल संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहणार आहोत। 6000 किमी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, न्यूज ॲज इट इज महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही सुधारित हायब्रिड ॲन्युटी मॉडेल आहे त्या मॉडेलविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आले आहे। जे काही आपले प्रश्न आहेत ते आहेत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आता हायब्रिड ॲन्युटी मॉडेल म्हणजे काय? तर हायब्रिड ॲन्युटी मॉडेल जे की या ठिकाणी मित्रांनो खास करून रस्ते बांधणीच्या कार्यासाठी वापरले जाते। या ठिकाणी जे काही सरकार
आणि प्लस जे काही खाजगी कंपनी आहे ते एकत्र येतात आणि एका पर्टिक्युलर रस्त्याचं बांधकाम करतात आणि त्या संदर्भात जे काही मॉडेल वापरलं जातं त्याला या ठिकाणी हायब्रिड ॲन्युटी मॉडेल असे म्हणतात। याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रामुख्याने हायब्रिड ॲन्युटी मॉडेलचा वापर करते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, महामार्ग आणि रस्ते पायाभूत सुविधा हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी प्रामुख्याने हायब्रिड ॲन्युटी मॉडेलचा वापर करते। पाहूया पुढचा प्रश्न, खाजगी विकासकासाठी हायब्रिड ॲन्युटी मॉडेलचा मुख्य फायदा काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, बांधकाम टप्प्यात आर्थिक जोखीम कमी होणे हे या ठिकाणी खाजगी विकासकासाठी हायब्रिड ॲन्युटी HAM हमचा या ठिकाणी मुख्य फायदा असलेला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही हायब्रिड ॲन्युटी मॉडेल आहे त्या हायब्रिड ॲन्युटी मॉडेल विषयी काही फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक रस्ता आहे आणि हा रस्ता या ठिकाणी निर्माण करायचा आहे। आता गव्हर्नमेंटकडे पुरेशा प्रमाणात फंड नाहीये किंवा गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणावर इतरही योजनांवर पैसा खर्च करायचा आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये रस्त्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचाही विकास करायचा आहे। मग या ठिकाणी सरकारने काय केलं की सरकार प्लस प्रायव्हेट कंपनी यांनी एकत्र येऊन एक पर्टिक्युलर रस्ता बनवावा असं ठरलं आणि या ठिकाणी जे काही आपण टोल भरतो त्या टोलच्या माध्यमातून जी काही कंपनी प्रायव्हेट आहे ती जी खर्च करणार आहे तो खर्च या टोलच्या माध्यमातून कलेक्ट केला जावा, अशा प्रकारचे एक मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलं। या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून जर एखादा रस्ता बांधायचा असेल आणि त्या रस्त्याच्या बांधणीसाठी 100 कोटी रुपयांचा जर खर्च येत असेल तर या 100 कोटीपैकी 40 कोटी हे गव्हर्नमेंट देईल आणि 60 कोटी हे या ठिकाणी ती प्रायव्हेट कंपनी देईल। या ठिकाणी जे काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे किंवा बांधकाम खर्च आहे तो अशा प्रकारे पूर्ण केला जाईल आणि हा जो वरचा 60% कॉस्ट प्रायव्हेट कंपनीने केला आहे तो 60% कॉस्ट या ठिकाणी ती प्रायव्हेट कंपनी टोलच्या माध्यमातून कलेक्ट करेल। अशा प्रकारचं जे काही मॉडेल आहे त्याला या ठिकाणी आपण हायब्रिड ॲन्युटी मॉडेल असं म्हणतो। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी हेडलाईन चलनवाढ ज्याला की आपण किंमत वाढ म्हणतो त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, हेडलाईन इन्फ्लेशन हे अर्थव्यवस्थेतील एकूण चलनवाढीचे मोजमाप आहे। विधान 2, कोर चलनवाढीच्या तुलनेत हेडलाईन चलनवाढ कमी अस्थिर असते। विधान 3, हेडलाईन चलनवाढीने पैशाचे मूल्य कमी होते। अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी एकूण आपले 3 स्टेटमेंट आहेत। तर यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही चलनवाढ आहे किंवा जी काही भाववाढ आहे ती भाववाढ म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। भाववाढ तर मित्रांनो या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक्स नावाची वस्तू आहे, एक्स नावाची जी काही वस्तू आहे तिची किंमत 2021 साली 10 रुपये होती आणि 2022 साली तिची किंमत या ठिकाणी 11 रुपये झाली आहे। म्हणजे या ठिकाणी चलनवाढ झाली आहे, भाववाढ झाली आहे, त्या वस्तूची भाव या ठिकाणी वाढला आहे। जी काही भाववाढ आहे तिचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक आहे हेडलाईन चलनवाढ आणि दुसरी आहे कोर चलनवाढ किंवा कोर इन्फ्लेशन, हेडलाईन इन्फ्लेशन। तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो अगदी बरोबर आहे। हेडलाईन इन्फ्लेशनच्या अंतर्गत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही एकूण सर्व चलनवाढ आहे तिचं जे काही मोजमाप होतं त्याला या ठिकाणी आपण हेडलाईन इन्फ्लेशन असे म्हणतो। विधान 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही कोर इन्फ्लेशन आहे या कोर इन्फ्लेशन मध्ये आपण जे काही फूड असेल म्हणजे जे काही आपले अन्न पदार्थ आणि जे काही आपली एनर्जी आहे, ऊर्जा आहे, या घटक पदार्थांचा या ठिकाणी समावेश करत नाही। आणि तुम्हाला माहिती असेल की जे काही अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल यांच्या किमती ह्या खूपच जास्त प्रमाणात अस्थिर असतात। त्यामध्ये कधी वाढ होईल आणि केव्हा घट होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण हे जे अन्न पदार्थ आहेत ते प्रामुख्याने नैसर्गिक घटकावर अवलंबून आहेत आणि नैसर्गिक घटक हे अस्थिर असतात। केव्हा पाऊस जास्त होईल, केव्हा पाऊस कमी होईल हे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही। जेव्हा पाऊस कमी होतो किंवा जेव्हा दुष्काळाची परिस्थिती असते तेव्हा पालेभाज्यांच्या किमती या जास्त असतात आणि जेव्हा पाऊस समाधानकारक असतो किंवा पुरेशा प्रमाणात असतो
तेव्हा या ठिकाणी जे काही पालेभाज्या आहेत त्यांची आवक जास्त होते, परिणामी या ठिकाणी त्यांच्या किमतीमध्ये घट होताना आपल्याला दिसते। तर जे काही विधान क्रमांक 2 आहे ते चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही हेडलाईन चलनवाढ आहे यामुळे जे काही पैशाचं मूल्य आहे किंवा पैशाची जी काही खरेदी करण्याची क्षमता आहे ती क्षमता या ठिकाणी कमी होते। ते कसं हेही या ठिकाणी आपण समजून घेऊया। या ठिकाणी मित्रांनो एका एक्झाम्पलच्या माध्यमातून जे पैशाचं मूल्य आहे ते कशा प्रकारे कमी होतं हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक वस्तू आहे, या ठिकाणी 2 वर्ष घेऊया आपण 2021 आणि दुसरं वर्ष या ठिकाणी आपण 2024 किंवा 2022 वगैरे तुम्ही कोणतंही घेऊ शकताय। या ठिकाणी 2021 मध्ये एक्स या वस्तूची किंमत फॉर एक्झाम्पल आपल्याला 10 रुपये होती। मग या ठिकाणी आपण या 10 वस्तू घेतल्या म्हणजे एकूण किंमत आहे ती या ठिकाणी 100 रुपये झाली। पुढे 2024 मध्ये एक्स या वस्तूची किंमत 11 रुपये झाली आणि या ठिकाणी जर आपल्याला एक्सच्या 10 वस्तू घ्यायच्या असेल तर त्याची एकूण किंमत मित्रांनो या ठिकाणी 110 रुपये होईल। म्हणजेच या ठिकाणी पूर्वी 100 रुपयामध्ये ज्या एक्स आपल्याला 10 वस्तू येत होत्या त्या आता या ठिकाणी आपल्याला 10 येणार नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला 10 रुपये एक्स्ट्रा मोजावे लागतील। आणि जर आपल्याकडे 100च रुपये असतील तर या ठिकाणी आपल्याला केवळ 9च वस्तू येतील किंवा त्यापेक्षाही कमी येतील। म्हणजेच या ठिकाणी पूर्वी 100 रुपयाचं जे काही मूल्य आहे ते 10 वस्तू एवढं होतं आणि आता जे 100 रुपयाचं मूल्य आहे ते 9 वस्तू एवढं आहे। पूर्वी 100 रुपये हे 10 वस्तूंची खरेदी करत होते, परंतु आता 100 रुपये हे फक्त केवळ 9 वस्तूंचीच खरेदी करत आहेत। याचाच अर्थ या ठिकाणी या 100 रुपयाचं जे काही मूल्य आहे ते या ठिकाणी कमी झालं आहे आणि याच्या मागचं कारण काय आहे तर या ठिकाणी झालेली भाववाढ, या ठिकाणी झालेली जी काही चलनवाढ आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसतं। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 भारतातील उच्च शिक्षण संस्थांना क्रमवारी लावण्यासाठी भारत सरकारने अवलंबलेली ती एक रँकिंगची पद्धती आहे। विधान 2 कौशल्य विकास संस्था, ऑनलाइन विद्यापीठे आणि संशोधन केंद्रे ही नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2024 क्रमवारीत सादर करण्यात आलेली नवीन श्रेणी आहेत। विधान 3 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची विनिमय कार्यक्रम हे NIRF क्रमवारीच्या विचारात घेतलेले विस्तृत पॅरामीटर्स पैकी एक आहे आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही भारतातील उच्च शिक्षण संस्था आहेत, मग भारतातील उच्च शिक्षण संस्था कोणत्या तर ज्या ठिकाणी आपण 12th नंतर जे काही आपण शिक्षण घेतो त्याला या ठिकाणी आपण उच्च शिक्षण म्हणतो आणि अशा प्रकारचे जे काही शिक्षण आहे ज्या कोणत्या संस्था आपल्याला प्रोव्हाइड करतात, प्रदान करतात त्यांना या ठिकाणी आपण उच्च शिक्षण संस्था असे म्हणतो। या ज्या उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांची गुणवत्ता काय, त्यांची कॅपेबिलिटी काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे जे काही रँकिंग्स आहेत ज्या की राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी जारी केले जातात त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठीच भारत सरकारने या ठिकाणी सुरू केलेली ही एक प्रकारची रँकिंग पद्धती आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। मित्रांनो 2024 मधील जे काही नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क आहे यामध्ये काही नवीन श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो एक म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज, त्यानंतर आहे स्किल युनिव्हर्सिटीज आणि शेवटी या ठिकाणी आहे ओपन युनिव्हर्सिटी, ज्याला की या ठिकाणी आपण मुक्त विद्यापीठे म्हणतो। पब्लिक सार्वजनिक विद्यापीठे आणि स्किल म्हणजे कौशल्य विद्यापीठे। या ठिकाणी जे काही कौशल्य संस्था आहे, ऑनलाइन विद्यापीठे आहेत आणि संशोधन केंद्र आहेत यांचा या ठिकाणी समावेश केला नसून या ठिकाणी पब्लिक युनिव्हर्सिटी, स्किल युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटी या घटकांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं आणि मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या अंतर्गत जी काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांना रँकिंग देण्यासाठी काही पॅरामीटर्सचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक आहे टीचिंग, त्याचबरोबर दुसरं आहे लर्निंग, त्याचबरोबर रिसर्च ज्याला की आपण या ठिकाणी संशोधन असे म्हणतो,
त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आउटकम अशा प्रकारचे काही पॅरामीटर्स आहेत जे की या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एका पर्टिक्युलर उच्च शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी रँकिंग दिली जाते। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रम हे त्याचं पॅरामीटर नाहीये, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं चुकीचं ठरतं आणि वरील विधानापैकी केवळ एक नंबरचं विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी आयुष्यमान भारत योजने संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, राष्ट्रीय स्तरावर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण जबाबदार आहे। विधान 2, सर्व भारतीयांना त्यांचे उत्पन्न किंवा सामाजिक स्थिती विचारात न घेता आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते। विधान 3, जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना आहे। अशा प्रकारचे एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे या योजनेची अंमलबजावणी करण्याची जी काही जबाबदारी आहे ती या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणावर असलेली आपल्याला दिसते, म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांची निवड करण्यासाठी आपण या ठिकाणी कास्ट सेन्सस 2011 याचा समावेश करण्यात आहे आणि या ठिकाणी जे काही गरीब कुटुंब असतील आणि जे काही संवेदनशील कुटुंब आहेत त्या कुटुंबांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। म्हणजे जी काही आपली 1.40 करोड पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशन पैकी 40% जी काही बॉटमची किंवा खालच्या स्तराची जी काही पॉप्युलेशन आहे जे की गरीब आहे जे की संवेदनशील आहेत अशा घटकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व भारतीयांचा समावेश करण्यात आलेला नाहीये, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं आणि जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानावर चालणारी ही आरोग्य विमा योजना आहे हे जे विधान आहे क्रमांक 3चं ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच मित्रांनो वरील 3 विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 हे बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगामा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1, खरीप पिके कोरड्या हंगामात घेतली जातात। विधान 2, खरीप पिकांच्या पेरणीची वेळ ठरवणारा प्राथमिक घटक तापमान हा आहे। विधान 3, भात हे भारतातील डेल्टा प्रदेशात घेतले जाणारे प्रमुख खरीप पीक आहे। अशा प्रकारची 3 विधाने आपल्याकडे देण्यात आली आहेत आणि यापैकी किती विधाने बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी भारतामध्ये जी शेती आहे हा एक प्रमुख मोठ्या वर्गाचा व्यवसाय असलेला आपल्याला दिसतो। आपल्याकडे जी काही शेती आहे त्या शेतीचे प्रामुख्याने 3 हंगाम पडतात, ज्यामध्ये एक आहे खरीप हंगाम, रब्बी हंगाम पाहतो आणि नंबर 3 ला या ठिकाणी मित्रांनो आपण जैदी हंगाम पाहतो। या ठिकाणी जो काही खरीप हंगाम आहे तो प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो आणि या ठिकाणी जून ते ऑक्टोबर हा जो कालावधी आहे तो मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगामाचा असलेला दिसतो आणि जो काही रब्बी हंगाम आहे त्याचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नोव्हेंबर ते मार्चच्या दरम्यान असलेला दिसतो आणि जो काही जैदी हंगाम आहे तो प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे शेतीचे एकूण 3 प्रमुख हंगाम आपल्याकडे दिसतात। या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे। या ठिकाणी खरीप पिके कोरड्या हंगामात घेतली जात नाही तर खरीप पिके ही पावसाळी हंगामामध्ये घेतली जातात। दुसरा जो प्रमुख घटक आहे किंवा दुसरे जे आपले विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी खरीप पिकांच्या पेरणीची वेळ ठरवणारा जो काही प्राथमिक घटक आहे तो आहे पावसाळा किंवा जे काही पावसाळ्याचं आगमन आहे हा या ठिकाणी प्राथमिक घटक आहे। तापमान हा घटक त्या ठिकाणी प्रमुख नाहीये आणि शेवटचे विधान अगदी बरोबर आहे। भात हे आपल्या भारतात घेतले जाणारे एक प्रमुख खरीप पीक आहे जे की या ठिकाणी प्रामुख्याने डेल्टा प्रदेशामध्ये घेतले जाते। वरील जे काही 3 विधान देण्यात आले आहेत त्यामध्ये केवळ एकच विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी मॉडेल सोलार विलेज या योजने संदर्भात आहे। सरळ जे काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पीएम सूर्यघर अंतर्गत मॉडेल सोलार विलेज मुफ्त बिजली योजना काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही
PM सूर्यघर योजना आहे त्या योजनेविषयी तुम्हाला माहिती असणे सर्वप्रथम गरजेचं आहे। जी काही PM सूर्यघर योजना आहे ही या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला 100% सबसिडी देण्यात आली होती आणि ज्याच्या अंतर्गत 1 ते 3 किलोवॅटचे रूफटॉप सोलार पॅनल या ठिकाणी इस्टॅब्लिश केले जाणार होते, परंतु ही जी सध्या सबसिडी आहे 100% ती सध्या आता 60% आणण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही एकूण कॉस्ट या ठिकाणी रूफटॉप सोलार पॅनलचा लागणार आहे त्यापैकी 60% सबसिडी ही केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी दिली जाणार आहे। या ठिकाणी गव्हर्नमेंटने 2022 सालासाठी लक्ष ठेवलं होतं की आपल्याकडे रूफटॉप पॅनलच्या माध्यमातून 40 गिगावॅट सोलार वीज निर्मिती केली जाणार आहे, परंतु ते जे लक्ष्य आहे ते काही केंद्र सरकारला अचीव करता आलं नाही। केंद्र सरकारला केवळ 12 गिगावॅट पर्यंत त्या ठिकाणी वीज निर्मिती करण्यात आली होती आणि ते जे लक्ष्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आता केंद्र सरकारकडून PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत मॉडेल सोलार व्हिलेज ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 9 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय B, सर्व घरांना वीज पुरवठा करणारे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे वीज ग्रीड असलेले गाव म्हणजेच या ठिकाणी मॉडेल सोलार व्हिलेज असा याचा या ठिकाणी अर्थ होतो। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इंडियन रुपी टू ॲप्रिशिएट किंवा इंडियन रुपीचं जे काय ॲप्रिशिएशन आहे त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, which one of the following factor is most likely to cause the Indian rupee to appreciate against US dollar। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही इंडियन रुपी ॲप्रिशिएट म्हणजे काय तर हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काय आपला भारतीय रुपया आहे आपल्या भारतीय रुपयाची किंमत आपण US डॉलरच्या तुलनेमध्ये काढत असतो। सध्या भारतीय रुपया हा एका US डॉलरसाठी आपल्याला 82 रुपयाच्या आसपास सध्याचा तो रेट चालू आहे। मग या ठिकाणी जो काही भारतीय रुपया आहे तो मजबूत केव्हा होईल किंवा भारतीय रुपयाची किंमत केव्हा वाढेल तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जेव्हा एखाद्या वस्तूची जी काही मागणी आहे एखाद्या वस्तूची मागणी वाढली असता त्या ठिकाणी त्या वस्तूची जी काही किंमत आहे ती किंमत या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसेल आणि जेव्हा भारतीय रुपयांची मागणी वाढेल तेव्हा त्या ठिकाणी भारतीय रुपयांचं ॲप्रिशिएशन होईल किंवा भारतीय रुपयाची जी काही किंमत आहे ती आपल्याला वाढताना दिसेल आणि भारतीय रुपयाची आता मागणी केव्हा वाढेल तेच तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। अशा प्रकारचे काय प्रश्न आहेत ते तुम्ही लॉजिकच्या बेसवर सॉल्व्ह करू शकताय, परंतु यासाठी तुम्हाला जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे। तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपल्याकडे शेअर मार्केट आहे आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, ज्यामध्ये एक प्रकार आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट। या ठिकाणी जर विदेशी व्यक्तीला किंवा विदेशी कंपनीला भारतामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ते डॉलर घेऊन भारताकडे येतील आणि जो काही डॉलर आहे तो भारतामध्ये ॲज इट इज चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला US डॉलरला इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करावे लागेल किंवा त्यामध्ये बदलावे लागेल। मग या ठिकाणी जी काही इंडियन रुपी आहे त्याची या ठिकाणी मागणी वाढत आहे, अगदी बरोबर, आणि मागणी वाढल्यामुळे या ठिकाणी रुपया जो आहे तो वाढतो किंवा रुपयाची काय किंमत आहे ती वाढ होते। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय B, an increase in a foreign portfolio investment inflow into इंडियन इक्विटी मार्केट, दॅट इज अवर आन्सर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 ऑगस्टचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईलही त्या ठिकाणी अपलोड झालेली तुम्हाला दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।